पासून जी परंपरा लावलेली आहे त्या परंपरेला पुढे घेऊन जाणारे सोमनाथजी गवस कामगार चळवळीपासून निराधारांना आधार देण्यापर्यंत अतिशय व्यापक कार्याचा त्यांचा विस्तार आहे. त्यांच्या सहकारी मंचावर आल्यात त्यांना मी विनंती करतो की सोमनाथजी गुरु त्यांनी उभं राहावं आणि त्यांच्या सत्काराचा कृतज्ञतेचा धन्यवाद सोमनाथजी आणि त्यांच्या सहकार्याची. या निमित्ताने चव्हाण सेंटरला आपण आलात आवर्जून कोल्हापूरपासून तुमचे मनपूर्वक धन्यवाद. यानंतर ज्यांचा अतिशय शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून उल्लेख झाला ते विनायकजी बोराळे यांना मी विनंती करतो की विनायकजींनी पुढे यावं आणि न्यायमूर्तींच्या हस्ते आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. विनायकराव बोराळे. विदर्भामध्ये अतिशय उत्तम कार्य विनायकजी करतायत. विनायकजींचे सुद्धा सहकारी मला वाटतं मंचावर या ठिकाणी आल्या. अकोला जिल्ह्यामध्ये त्यांचं काम सुरू आहे. तर त्यांच्या सर्व सहकार्यांचं सुद्धा आम्ही सेंटरच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो, धन्यवाद देतो त्यांना. आणि त्यांचं काम यापुढे अशाच जोमाने सुरू राहावं अशा सदिच्छा त्यांनी. ज्ञानेश्वरजी खरात पुण्यातून आपल्या विविध प्रकारच्या कामांचं ज्यांनी अतिशय उत्तम रीतीचं काम करून पुढे केलेलं आहे त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढे येऊन न्यायमूर्तीच्या हस्ते सत्कार करा. पुणे महापालिकेमध्ये अनुकंपा तत्वावर 46 लोकांना नोकऱ्या मिळवून देण्यापासून दिव्यांगांच्या सहली आयोजित करण्यापासून तलाक पीडितांना न्याय मिळवून देण्यापर्यंत किती कामाचा व्यापक विस्तार एक व्यक्ती करू शकते हे ज्ञानेश्वरजींच्या कामाच्या निमित्ताने आपल्याला दिसतं. ज्ञानेश्वरजी तुमच्या कार्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आपण हे कार्य या प्रकारे असेच जोमाने पुढे सुरू ठेवाल याची आम्हाला खात्री आहे. चव्हाण सेंटरच्या वतीने आपला सत्कार करताना आम्हाला मनपूर्वक आनंद होतो. ज्ञानेश्वरजी खरात या व्यक्तींबरोबरच ज्यांचं काम सहकार्यांसोबत सुरू आहे अतिशय उत्तम संघ काम करतायत. त्याच्यामध्ये यावर्षी जळगावच्या चैतन्यनगर संघाची निवड पुरस्कारासाठी केलेली आहे. मी त्यांना विनंती करतो की दांडेसर मंचावर आहेतच त्यांच्या सहकार्याने सुद्धा मंचावर यावं आणि दांडेसरांसहित त्यांच्या कार्यासाठीचा हा चैतन्यनगरच्या सहकार्याने स्वीकार करावा. जळगाव सारख्या शहरामध्ये गेली अनेक वर्ष मला वाटतं जवळजवळ 15 वर्ष होऊन गेली ते 16 वर्ष आहे ही सगळी मंडळी काम करतायत, सातत्याने काम वाढवत आहेत, विविध प्रकारचं काम आहे आणि आवर्जून जळगाववरून ही मंडळी प्रवास करून या ठिकाणी आली आहे. त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या ऊर्जा आणि चैतन्याची आपल्याला जाणीव होते. त्यामुळे चैतन्यनगर या शब्दाला अगदी साजेसा संघ तो जळगावचा इथे काम करणार आहे. संघाला किती ढाल देण्याची आपली पद्धत आहे ती ढाल आपण दांडेसरांना न्यायमूर्ती प्रदान करतायत. सर्व दांडेसरांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि त्या सर्वांनी स्थानापन्न व्हावे अशी त्यांना विनंती करतो.
आणि कमलताई बोरळे यांना विनंती करतो की प्रत्येक सत्कारार्थीने 1-2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत, त्यांच्या कार्याविषयीची माहिती तर आपण पाहिलेलीच आहे, पण त्यांना काय वाटतं आणि पुढे काय घडावं असं वाटतं त्याची केवळ 2 मिनिटाची मर्यादा पाळून आपण सगळ्यांनी मनोगत व्यक्त करावं. सुरुवातीला कमलताई.